जो आहे तो सादर करणार आहे। आर्थिक वर्ष जर आपण पाहायला गेलं तर अजित पवार हे साधारण आज आपण पाहायला गेलं तर अजित पवार हे 2025 आणि 26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जो आहे तो आज सादर करणार आहेत। अजित पवार हे आपण पाहायला गेलं तर 11व्यांदा हा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करणार आहेत अर्थमंत्री म्हणून राज्याचे। साधारणतः या अर्थसंकल्पामध्ये जर पाहायला गेलं तर सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागले, सर्वांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले, कारण नेमकं या अर्थसंकल्पातून कोणाच्या वाट्याला काय येणार हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एकंदरीत आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेला विधानसभा निवडणुका या महाराष्ट्रामध्ये झाल्या, त्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जे सरकार सध्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तेवरती आलेलं आहे ते म्हणजे महायुती सरकार। या सरकारने अनेक आश्वासनं दिली होती, त्यातील महत्वाची आश्वासनं ती होती ती म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा हप्ता, शेतकऱ्यांना कर्जमाफी असणार, नमो शेतकरी महासन्मानाच्या रकमेत वाढ आणि एकंदरीत अशा प्रकारच्या अनेक आश्वासनं जी आहेत या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती। आणि याशिवाय जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती केलं जाईल असं सुद्धा सांगितलं होतं। विशेष म्हणजे या आश्वासनांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर सर्वात मोठी जी आणि महत्वाची जी आश्वासन होती ती म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं जे सरकारने सांगितलं होतं। आणि साधारणतः सद्यस्थितीत जर आपण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीनंतर ही महिलांच्या खात्यामध्ये जे ते लाडक्या बहिणींच्या माध्यमातून जो दरमहा हप्ता जमा होतो तो अजूनही 1500 रुपये इतकाच जमा होतो। मात्र 2100 रुपये जो हप्ता आहे तो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यावेळेला 2100 रुपये महिलांच्या खात्यात आता जमा होणार का असा सवाल विचारण्यात आला होता, त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यानुसार तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतरच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जे ते जमा केले जातील। मात्र ही योजना बंद होणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य या महायुती सरकारकडून करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार असतील यांनी सुद्धा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। मात्र आज आपण पाहायला गेलं तर आज सोमवार 10 मार्च आज राज्य विधिमंडळाच्या आपण पाहायला गेलं तर विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे। आज अर्थमंत्री असलेले अजित पवार हे साधारणतः दुपारच्या सुमारास हा अर्थसंकल्प सादर करतील। मात्र त्यापूर्वी ते आपल्या बजेटची फाईल जी आहे ते विधान भवनात घेऊन येतील। छत्रपती शिवाजी महाराजांची जे स्मारक आहे विधान भवनामध्ये त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करतील। हा अर्थसंकल्प सादर करत असताना आपण पाहायला गेलं तर या अर्थसंकल्पामध्ये नेमकं किती कोटींचा हा अर्थसंकल्प आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर अर्थसंकल्प ज्यावेळेला सादर होतो त्या अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो सादर होतो आणि आर्थिक पाहणी अहवाल मध्ये जर आपण पाहायला गेलं तर शेतकरी भागामध्ये कारण पाहायला गेलं तर कृषी विभागामध्ये वाढ झाल्याचं दाखवलं जातं या आर्थिक पाहणी अहवालामध्ये। मात्र उद्योग क्षेत्रामध्ये कुठेतरी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। साधारणतः आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये हे कृषी प्रधान देश आहे आणि हा कृत्रिम प्रधान प्रदेश असल्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्या राज्यामध्ये कृषी विभागाला कुठेतरी यामध्ये वाढ झाल्याचं देखील या आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिसत असलं तरी दुसरीकडे उद्योग विभागात मात्र कुठेतरी घट झाल्याचं या आर्थिक पाहणी अहवालामध्ये समजतंय। त्यामुळे निश्चितच आता या उद्योग विभागाच्या पार्श्वभूमीवरती आणि अर्थसंकल्पाच्या या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये निश्चितच या उद्योग विभागाला असेल किंवा एकंदरीत या अर्थसंकल्पामध्ये असेल नेमकी काय तरतूद होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आपण जर पुढे गेलो तर निश्चितच या ठिकाणी पाहायला गेलं तर हा अर्थसंकल्प जो आहे तो या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये महत्वाचं म्हणजे जी मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं होतं त्या प्रकारची योजना आणली होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि ही योजना या महायुती सरकारसाठी टर्निंग पॉईंट ठरली आणि टर्निंग पॉईंट ठरल्याच्या नंतर त्यामुळे कुठेतरी सर्वाधिक मतदान सुद्धा झालं अशा प्रकारचा दावा सुद्धा हा केला जात होता। मात्र 2100 रुपये या महिलांच्या वाट्याला येत नाही, त्यामुळे कुठेतरी विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावरची टीका टिप्पणी असेल एकंदरीत करायला सुरुवात केली होती। या लाडक्या बहिणीनंतर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सुद्धा आश्वासन या सरकारकडून देण्यात आलं होतं, ज्यामध्ये आपण पाहायला गेलं तर महायुती सरकारचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता आणि या जाहीरनाम्यामध्ये एक आश्वासन होतं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची कर्जमाफी या संदर्भातील होतं। राज्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर घेतलेल्या
पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करणार असल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय घोषणा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याशिवाय नमो शेतकरी महासन्मानाची रक्कम वाढणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलं होतं। एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली होती। त्या योजनेतून शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर एका वर्षात 6,000 रुपयांची रक्कम दिली जाते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची रक्कम 6,000 रुपयांवरून वाढ केल्यास ती 9,000 रुपयांवरती जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आपण पाहायला गेलं तर महायुती सरकार 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, कर्जमाफी या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात घोषणा होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साधारणतः आपण महत्त्वाची आश्वासनं, महत्त्वाच्या घोषणा या सरकारच्या काळातील आपण पाहिल्या, त्यानुसार जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत या सगळ्यामध्ये जर आता पाहायला गेलं तर हा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होईल। राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील। मात्र हा अर्थसंकल्प सादर होत असताना ज्या आश्वासनं असतील किंवा या अर्थसंकल्पातून निश्चितच राज्यातील जनतेला असेल, युवा वर्ग असेल, यासोबतच शेतकरी वर्ग असेल, यासोबतच जी राज्यामध्ये वाढलेली महागाई आहे, बेरोजगारी आहे, ही सगळी नियंत्रणात आणण्यासारखा हा अर्थसंकल्प सादर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या अर्थसंकल्पासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराष्ट्र